पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। मागील श्लोकामध्ये भगवंतांनी अर्जुनाच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे आणि आता पुढील 2 श्लोकात स्थितप्रज्ञ कसा बोलतो या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतात। दुःखेषु अनुद्विग्नमनास् सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते। अन्वय: दुःखेषु अनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः मुनिः स्थितधीः उच्यते। अर्थ: दुःखाची प्राप्ती झाली असता ज्याच्या मनात उद्वेग होत नाही आणि सुखाची प्राप्ती झाली असता ज्याच्या मनात स्पृहा होत नाही, तसे जो सर्वथा राग भय आणि क्रोधरहित झाला आहे तो मननशील मनुष्य स्थिर बुद्धी म्हणविला जातो। व्याख्या: अर्जुनांनी तर स्थितप्रज्ञ कसा बोलतो असा क्रियेच्या प्रधानतेने प्रश्न विचारला होता, परंतु भगवंत भावाच्या प्रधानतेने उत्तर देत आहेत, कारण क्रियेमध्ये भावच मुख्य आहे। सर्व क्रिया भावपूर्वकच होतात। भाव बदलला तर क्रिया बदलते। अर्थात बाहेरून क्रिया तशीच दिसत असली तरी वास्तविक क्रिया तशी राहत नाही। त्याच भावाविषयी भगवान येथे म्हणत आहेत। गीतेत ज्या ज्या ठिकाणी अर्जुनाने क्रियेच्या प्रधानतेला अनुसरून प्रश्न विचारले आहेत त्याची उत्तरे भगवंतांनी भाव आणि बोधाच्या प्रधानतेला अनुसरूनच दिली आहेत, कारण क्रियेमध्ये भाव आणि बोधच मुख्य असतात। भाव आणि बोधानुसारच क्रिया होतात। जसे अर्जुनाने 14व्या अध्यायात विचारले की गुणातीत पुरुषाचे आचरण कसे असते, त्याचे उत्तर भगवंतांनी भावाच्या प्रधानतेला अनुसरूनच दिले आहे की त्याचे आचरण समत्व बुद्धियुक्त असते। दुःखेषु अनुद्विग्न मनाः, दुःखाची शक्यता आणि त्याची प्राप्ती झाल्यावरही ज्याच्या मनात खेद होत नाही, अर्थात कर्तव्य कर्म करतेवेळी कर्म करण्यात अडथळा निर्माण होणे, निंदा अपमान होणे, कर्माचे फल प्रतिकूल होणे इत्यादी इत्यादी प्रतिकूलता आली असताही त्याच्या मनात उद्वेग होत नाही। कर्मयोग्याच्या मनात उद्वेग चलबिचल न होण्याचे कारण हे आहे की दुसऱ्यांच्या हितासाठी कर्म करणे, कर्मांना सांगोपांग करणे, कर्माच्या फलात कोठेही आसक्ती ममता कामना होणार नाही या विषयात सावधान राहणे त्याचे मुख्य कर्तव्य आहे। असे करण्याने त्याच्या मनात एक प्रकारची प्रसन्नता राहते। त्या प्रसन्नतेमुळे कितीही प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाली तरी त्याच्या मनात उद्वेग निर्माण होत नाही। सुखेषु विगतस्पृहः, सुखाची शक्यता आणि त्याची प्राप्ती झाल्यावरही ज्याच्या अंतःकरणात स्पृहा नसते, अर्थात वर्तमान स्थितीत कर्माचे सांगोपांग होणे, तात्कालिक आदर प्रशंसा होणे, अनुकूल फळ मिळणे इत्यादी इत्यादी अनुकूलता प्राप्त झाली तरी त्याच्या मनात ही परिस्थिती अशीच कायम राहावी, अशी परिस्थिती नेहमी येत राहावी अशी स्पृहा नसते। त्याच्या अंतःकरणावर अनुकूलतेचा काहीही परिणाम होत नाही। वीतराग भय क्रोधः,
संसाराच्या पदार्थाविषयी मनावर जो प्रभाव होतो त्याला राग म्हणतात. पदार्थात आसक्ती झाल्यास जर कोणी सबल व्यक्ती त्या पदार्थाचा नाश करेल, त्यापासून आपला संबंध विच्छेद करीत असेल, त्याच्या प्राप्तीत विघ्न करीत असेल, तर मनामध्ये भय निर्माण होते. जर ती व्यक्ती निर्बल असेल तर मनात क्रोध निर्माण होतो. परंतु ज्याच्या अंतःकरणात दुसऱ्याला सुख पोहोचविण्याचा, त्यांचे हित करण्याचा, त्यांची सेवा करण्याचा भाव जागृत होतो, त्याचा राग स्वाभाविकच नाहीसा होतो. राग नाहीसा झाल्याने भय आणि क्रोधही राहत नाहीत. म्हणून तो राग भय क्रोधापासून संपूर्णपणे रहित होतो. जोपर्यंत अंशिक रूपाने उद्वेग, स्पृहा, राग, भय आणि क्रोध राहतात, तोपर्यंत तो साधक असतो. यापासून संपूर्णपणे रहित झाल्यास तो सिद्ध होतो. वासना, कामना इत्यादी सर्व एका रागाचीच स्वरूपे आहेत. केवळ वासनेच्या तारतम्याने त्याची वेगवेगळी नावे पडतात. जसे अंतःकरणात जो राग सुप्त असतो त्याला वासना म्हणतात, त्याच वासनेचे दुसरे नाव आसक्ती आणि प्रियता आहे. मला वस्तू मिळावी अशी जी इच्छा तिला कामना म्हणतात. कामना पूर्ण होण्याची जी शक्यता आहे त्याचे नाव आशा आहे. कामना पूर्ण झाल्यावरही त्या पदार्थांच्या वृद्धीची जी इच्छा असते तिला लोभ म्हणतात. लोभाची मात्रा अधिक झाल्यास ती तृष्णा होय. तात्पर्य, उत्पत्ती विनाशशील पदार्थाविषयी जे आकर्षण आहे, श्रेष्ठत्व आणि महत्व बुद्धी आहे, त्यालाच वासना, कामना इत्यादी नावाने म्हटले जाते. स्थितधीर मुनी रुच्यते. अशा मननशील कर्मयोग्याची बुद्धी स्थिर अटळ होते. मुनी शब्द वाणीवर लागू होतो. म्हणून भगवंतांनी किम प्रभाषेतच्या उत्तरात मुनी शब्द म्हटला आहे. परंतु वास्तविक मुनी शब्द केवळ वाणीवरच अवलंबून नाही. म्हणूनच भगवंतांनी 17व्या अध्यायात मौन शब्दाचा प्रयोग मानसिक तपामध्ये केला आहे, वाणीच्या तपात नव्हे. कर्मयोगाचे प्रकरण असल्याने येथे मननशील कर्मयोगाला मुनी म्हटले गेले आहे. मननशीलतेचे तात्पर्य सावधानीने केले जाणारे मनन, ज्यामुळे मनामध्ये कोणतीही कामना, आसक्ती निर्माण न होणे, निरंतर आसक्त राहणे ही सिद्ध कर्मयोगाची सावधानी आहे. कारण पूर्वी साधक अवस्थेत त्याची अशी सावधगिरी राहिलेली आहे आणि याच कारणाने तो परमात्म तत्वाला प्राप्त झाला आहे. यस् सर्वत्राणभिस्नेह तत्तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनंदति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अन्वय, सर्वत्र अनभिस्नेहः यः तत्तत् शुभाशुभं प्राप्य अभिनंदति न द्वेष्टि न तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अर्थ, सर्वतोपरी आसक्तीरहित झालेला जो मनुष्य त्या त्या शुभ अशुभाची प्राप्ती झाली असता तो प्रसन्नही होत नाही आणि द्वेषही करीत नाही. त्याची बुद्धी स्थिर आहे. व्याख्या. पूर्व श्लोकात तर भगवंतांनी कर्तव्य कर्म करीत असताना निर्विकार राहण्याविषयी म्हटले. आता या श्लोकात कर्मानुसार प्राप्त होणाऱ्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत सम निर्विकार राहण्याविषयी म्हणतात. यस् सर्वत्राणभिस्नेहः, जो सर्व ठिकाणी स्नेहरहित आहे, अर्थात ज्याची आपले म्हणविले जाणारे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी तसेच स्त्री, पुत्र, घर, धन
इत्यादी कशातच आसक्ती आकर्षण राहिले नाही. वस्तू इत्यादींच्या कायम राहण्याने मी कायम राहिलो आणि त्या नष्ट झाल्याने मी नष्ट झालो. धन प्राप्तीने मी श्रीमंत झालो आणि धन नष्ट झाल्याने मी दरिद्री झालो. हा जो वस्तू व्यक्तीविषयी तादात्म्याप्रमाणे स्नेह आहे त्याला अभिस्नेह म्हणतात. स्थितप्रज्ञ कर्मयोग्याचा कोणत्याही वस्तू व्यक्तीविषयी हा अभिस्नेह बिलकुल राहत नाही. बाहेरून वस्तू व्यक्ती पदार्थ इत्यादींचा संयोग असूनही तो आतून संपूर्णपणे निर्लिप्त राहतो. तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदती न द्वेष्टी. जेव्हा त्या मनुष्यासमोर प्रारब्धवशात शुभ अशुभ, शोभनीय अशोभनीय, चांगली वाईट, अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येते तेव्हा तो अनुकूल परिस्थितीविषयी हर्षायमान होत नाही आणि प्रतिकूल परिस्थितीशी द्वेष करीत नाही. अनुकूल परिस्थितीविषयी मनामध्ये जी प्रसन्नता येते आणि वाणीद्वारा ही प्रसन्नता प्रगट केली जाते, तसेच बाहेरूनही उत्सव साजरा केला जातो, हे त्या परिस्थितीचे अभिनंदन करणे आहे. तसेच प्रतिकूल परिस्थितीविषयी मनामध्ये जे दुःख होते, खिन्नता येते की हे कसे आणि का झाले, हे झाले नसते तर बरे झाले असते, आता हे दुःख लवकर नाहीसे होईल तर बरे होईल, हे त्या परिस्थितीविषयी द्वेष करणे आहे. सर्वत्र स्नेहरहित निर्लिप्त झालेला मनुष्य अनुकूलतेविषयी अभिनंदित होत नाही आणि प्रतिकूलतेविषयी द्वेष करीत नाही. तात्पर्य, त्याला अनुकूल प्रतिकूल चांगले वाईट अवसर प्राप्त होत राहतात, पण त्याच्या अंतःकरणात सदा निर्लिप्तता वास करते. तत्तत म्हणण्याचे तात्पर्य ज्या ज्या अनुकूल आणि प्रतिकूल वस्तू, व्यक्ती, घटना, परिस्थिती इत्यादींविषयी विकार होण्याची संभावना असते आणि सामान्य लोकात विकार असतात, त्या अनुकूल प्रतिकूल वस्तू इत्यादी केव्हाही कोठेही कशाही प्राप्त झाल्या तरी त्याला अभिनंदन आणि द्वेष होत नाही. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याची बुद्धी स्थिर असते, एकरस आणि एकरूप असते. साधनावस्थेत त्याची जी निश्चयात्मक बुद्धी होती ती आता परमात्म्यात अचल अटल झाली आहे. त्याच्या बुद्धीत हा विवेक पूर्णपणे जागृत झाला आहे की संसारातील चांगल्या वाईट घटनांशी वास्तविक माझा काहीही संबंध नाही. कारण ह्या चांगल्या वाईट घटना तर बदलणाऱ्या आहेत, परंतु माझे स्वरूप बदलणारे नाही. म्हणून परिवर्तनशीलाबरोबर अपरिवर्तनशीलाचा संबंध कसा होऊ शकतो? वास्तविक पाहता स्वरूपातही फरक पडत नाही आणि शरीर, इंद्रिय, मन, बुद्धीतही फरक पडत नाही. कारण आपले जे स्वरूप आहे त्यात कधीही थोडे सुद्धा परिवर्तन होत नाही आणि प्रकृती आणि प्रकृतीचे कार्य शरीरादी स्वाभाविकच बदलत राहतात. तर मग फरक कुठे पडतो? शरीराशी तादात्म्य झाल्याने बुद्धीत फरक पडतो. जेव्हा हे तादात्म्य नाहीसे होते तेव्हा बुद्धीत जो फरक पडत होता तो नाहीसा होतो आणि बुद्धी स्थिर होते. दुसरा भाव असा आहे की एखाद्याची बुद्धी कितीही तीव्र का असेना आणि तो आपल्या बुद्धीने परमात्म्याविषयी कितीही विचार का करीना, परंतु तो परमात्म्याला आपल्या बुद्धीच्या अंतर्गत आणू शकत नाही. कारण बुद्धी सीमित असते आणि परमात्मा असीम अनंत आहे. परंतु त्या असीम परमात्म्यात जेव्हा बुद्धी लीन होते
तेव्हा त्या सीमित बुद्धीत परमात्म्याशिवाय दुसरी कोणतीच सत्ता राहत नाही. हेच बुद्धीचे परमात्म्यात प्रतिष्ठित होणे आहे. कर्मयोगी क्रियाशील असतो, म्हणून भगवंतांनी 56व्या श्लोकात क्रियेच्या सिद्धी असिद्धीत अस्पृहा आणि उद्वेगरहित होण्याविषयी म्हटले. तसेच या श्लोकात प्रारब्धानुसार आपोआप अनुकूल प्रतिकूल परिस्थिती प्राप्त झाल्यास अभिनंदन आणि द्वेषरहित होण्याविषयी म्हटले आहे. आणि आता भगवान पुढील श्लोकापासून स्थितप्रज्ञ कसे बसतो या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आरंभ करतात. ते पुढील श्लोकात पुढील भागात पाहूयात. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय.